तुम्हाला माझे दोन शब्द सांगाल तरी तुम्ही शांतची केले ही माझी नम्र विनंती. हे समय बड़ा तूफान प्रबल, हे समय बड़ा तूफान प्रबल, हे समय नदी की बाढ़ है जिसमें बह जाया करते हैं, हे समय नदी की बाढ़ है जिसमें बह जाया करते हैं, हे समय बड़ा तूफान प्रबल. पर्वत झुक जाया करते हैं अक्सर इस दुनिया में, पर्वत झुक जाया करते हैं अक्सर इस दुनिया में, लोग समय में चक्कर खाया करते हैं, लेकिन कुछ ऐसे होते हैं, लेकिन कुछ ऐसे होते हैं इतिहास बनाया करते हैं. ये उसी वीर इतिहास पुरुष की, ये उसी वीर इतिहास पुरुष की अनुपम अमर कहानी है जो रक्त कणों से लिखी गई, जिसकी जय हिंद निशानी है, जिसकी जय हिंद निशानी है. आज 9 ऑगस्ट हा दिवस आपण क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट 1945 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारत छोडो चले जाओ आंदोलन सुरू केले. या दिवशी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी त्यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला. आपल्या स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या सर्वस्व त्याग केले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या 3 महान क्रांतिकारकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशी स्वीकारली. सुभाषचंद्र बोस यांनी म्हणले की आझादीची किंमत ही छोटी नसते, आझादी म्हणजे शहादत. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे हाक देत त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि सशस्त्र संघर्षाद्वारे स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न केले. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने इंग्रजांविरुद्ध लढा दिला व स्वातंत्र्य मिळवून दिले. वल्लभभाई पटेल, नाना पाटील आणि चंद्रशेखर आझाद यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या भारतासाठी स्वातंत्र्याचे लढ्यामध्ये सहभाग होऊन स्वातंत्र्य मिळवून दिले. समाज संघटित करण्यासाठी समाजामध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे सण त्यांनी सुरू केलं आणि म्हणून आज ती परंपरा आजपर्यंत. आता आपण तर घरोघरी गणपती मांडतो, पण पूर्वी सामूहिक गणपती म्हणजे एक गाव असतं, एक गाव एक गणपती, अशा पद्धतीनं पूर्ण समाज एकत्र करून तो उत्सव साजरा केला जातो, जेणेकरून हा समाज संघटित झाला पाहिजे आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री कोळी सर, यांचे लाईफ मेंबर, समन्वय समितीचे सदस्य श्री ठाकूर सर, कुमारी दर्शना मॅडम, भाग्यश्री म्हात्रे मॅडम आणि माझ्या बालमित्रांनो, आज तुम्ही क्रांती दिन म्हणून साजरा केला. या क्रांती दिनाचं महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे. ही क्रांती म्हणजे बदल. तुम्हाला माहिती आहे आपण पारतंत्र्यात होतो बाळांनो, किती वर्ष, जवळजवळ 150 वर्ष. त्याच्या अगोदर या क्रांतीची सुरुवात आहे महत्त्वाची. म्हणजे खरोखर जर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी महत्त्वाची घडामोड जी झाली ती आजच्यापासून झाली आणि म्हणून आपल्या संपूर्ण भारतामध्ये हा 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या क्रांती कार्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी आपले जे थोर नेते होतेच, त्याचबरोबर तुमच्यासारखा विद्यार्थी सुद्धा, त्याचं नाव मी आवर्जून घेईन, शिरीष कुमार. इतक्या लहान वयामध्ये आपल्याला अन्यायाची चीड येणं, इंग्रज म्हणजे आपल्यावर अन्याय करणारे, अत्याचार करणं, पारतंत्र्यामध्ये आपण आहोत त्याची चीड येणं आणि माझा जो तिरंगा आहे त्याचं मला तो तिरंगा माझ्या फडकत राहिला पाहिजे, माझं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मला मिळालं पाहिजे. जो पारतंत्र्यात आहे ते त्या छोट्या मुलाकडून सुद्धा. तर त्या ठिकाणी ह्या क्रांती दिनात या आपला जो स्वातंत्र्य लढा होता त्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. लोकमान्य टिळक, केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्र त्या ठिकाणी चालवायची आणि त्या वृत्तपत्रामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे लेख त्या ठिकाणी इंग्रजांना त्या ठिकाणी खडबडीत जाग करण्यासाठी त्यांचे जे अन्याय आहे, अत्याचार आहेत ते जनतेपर्यंत आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडायचे. क्रांतिकारकांनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीचं ते प्रतीक आहे. त्याच पद्धतीनं आज आदिवासी दिन सुद्धा आहे. या क्रांती ज्योतीमध्ये आदिवासी बांधवांनी सुद्धा आपल्या प्राणाची आहुती दिली.
आपल्या जवळ चिरनेर हे गाव हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. महात्मा गांधींचं मिठाचं सत्याग्रह जेव्हा दांडी यात्रा सुरू होती त्यावेळी आपण काही समुद्रावर जाऊन मीठ हातात घेऊन का आपल्याला ते शक्य नव्हतं. मग इथल्या आदिवासींनी ठरवलं की आपण जंगल विषयक कायदे घडवायचे. म्हणजे इंग्रजांनी कायदे केले होते की जंगलाची तोड कोणी करायची नाही. आदिवासींचं तोड तर जंगलावरच होत होतं. त्यामुळे त्यांनी जंगल तोड करून आपल्या उदरनिर्वाहाचा भाग मोकळा केला आणि त्यांना तिथं इंग्रजांनी अक्षरशः गोळ्या हाताने हुतात्मे पत्करले. तर अशा पद्धतीने या दिवसाचं महत्त्व आपण आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारे साजरे करतो. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कोळीप्रिय सर, निवृत्त शिक्षिका, ज्येष्ठ शिक्षिका आपल्या शाळेच्या ढोबळे मॅडम, तसेच संगणक शिक्षिका जयश्री भावेश्वरी मॅडम, नाव पाठवलं थोडं उशीर होईल. त्यानंतर आपल्या ICTच्या टीचर दर्शना फुले मॅडम, बाळू मामा, तसेच तुम्ही सर्व इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगी